नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी म्हणजे अनेकांच्या घरात सहज सापडते, ॲप्सम सॉल्ट. हो. आता सॉल्ट म्हणजे मीठ. हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतं ते आपलं साधं खाण्याचं मीठ. सोडियम क्लोराईड. बरोबर. पण गंमत म्हणजे ॲप्सम सॉल्ट हे ते मीठ नाहीये. अगदी. शास्त्रीय भाषेत सॉल्ट म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं रासायनिक संयोग असतं. ॲप्सम सॉल्ट हे मॅग्नेशियम सल्फेट आहे. एक वेगळंच सॉल्ट आहे ते. अच्छा, हे एक नैसर्गिक खनिज आहे नाही का? हो. याचा खाण्याच्या मिठाशी काही संबंध नाही. साधारण 400 वर्षांपूर्वी इंग्लंडमधल्या ॲप्सम शहरात याचा शोध लागला असं म्हणतात. तेव्हापासून स्नायूंच्या वेदना, सूज कमी करणं, आराम मिळवणं. हो. अशा अनेक गोष्टींसाठी याचा वापर होतोय. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की एका बाजूला डॉक्टर आणि शास्त्रज्ञ याच्या गुणधर्मांबद्दल बोलतात आणि दुसऱ्या बाजूला काही जण ह्याला फक्त एक म्हणजे जुनं घरगुती उपाय मानतात. प्लासिबो इफेक्ट असंही म्हणतात काही जण. हो, अगदी, की फक्त गरम पाण्यात पाय बुडवल्याने मिळणारा हा मानसिक आराम आहे. आणि हाच तर आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य मुद्दा आहे की या साध्या दिसणाऱ्या खनिजामागे खरंच काही विज्ञान आहे का, की फक्त एक भावना आहे. बरोबर. म्हणूनच आज आपण स्रोतांच्या आधारे याच्या मुळाशी जाणार आहोत. आपण याचे दोन मुख्य घटक मॅग्नेशियम आणि सल्फेट यांची अक्षरशः चिरफाड करणार आहोत. आणि ते आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम करतात हे समजून घेणार आहोत. याची सुरुवात तर मोठी रंजक आहे असं मी वाचलंय. एका गुराख्याने म्हणे अपघाताने एका डबक्यातील पाणी प्यायल्यावर त्याचा बद्धकोष्ठतेचा त्रास बरा झाला होता. हो, तिथून ही गोष्ट सुरू झाली. पण त्याचा खरा उपयोग तेव्हा कळला जेव्हा त्याचे शरीराला आराम देणारे गुणधर्म समोर आले. आणि त्याचं सगळं श्रेय जातं त्याच्या पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या घटकाला, मॅग्नेशियम. अगदी. मॅग्नेशियम. चला, तर मग याच घटकापासून सुरुवात करूया. माझ्या वाचनात आला की मॅग्नेशियमला मास्टर मिनरल म्हणतात आणि ते शरीरात 600 पेक्षा जास्त कामं करतं. खरं सांगायचं तर मला या आकड्यावर विश्वासच बसला नाही. हे खरं आहे का? 600 पेक्षा जास्त? हो, ही संख्या खरी आहे आणि कदाचित ती कमीच असावी. हे शरीरातील शेकडो एन्झाईम प्रतिक्रियांची किल्ली आहे असं समजा. किल्ली म्हणजे? सोप्या भाषेत सांगायचं तर मॅग्नेशियम शिवाय आपलं हृदय योग्य लयीत धडधडू शकणार नाही. अरे देवा. आपलं शरीर रक्तातील साखरेला नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन बनवू शकणार नाही आणि आपल्या मेंदूतील अब्जावधी न्यूरॉन्स एकमेकांशी संवाद साधू शकणार नाहीत. म्हणजे हे इतकं महत्वाचं आहे. आणि स्रोतांमध्ये याचा उल्लेख आराम देणारं खनिज किंवा रिलॅक्सिंग मिनरल असाही आहे. त्यामागचं कारण काय? याचं कारण आहे त्याचा थेट संबंध आपल्या मेंदूशी. मॅग्नेशियम मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाचा एक हॉर्मोन तयार करायला मदत करतं. सेरोटोनिन म्हणजे हेच ना, फील गुड हॉर्मोन? बरोबर. जे आपला मूड चांगला ठेवतं, आपल्याला शांत, आनंदी वाटायला लावतं. जेव्हा शरीरात मॅग्नेशियम पुरेशा प्रमाणात असतं तेव्हा आपली मज्जासंस्था शांत होते, स्नायूंमधला ताण कमी होतो. आणि झोपही चांगली लागते. अगदी. म्हणूनच एप्सम सॉल्टच्या पाण्यात पाय भिजवल्यावर किंवा अंघोळ केल्यावर इतकं रिलॅक्स वाटतं. पण इथेच एक मोठी समस्या आहे, नाही का? कोणती? स्रोतांनुसार जगातल्या 70 ते 90% लोकांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. ही तर खूप खूप मोठी संख्या आहे. हो, आणि त्याहून गंभीर गोष्ट म्हणजे ही कमतरता ओळखणं जवळजवळ अशक्य आहे. अशक्य. पण रक्त तपासणीतून कळत नाही का? नाही, कारण आपण जेव्हा रक्त तपासणी करतो तेव्हा त्यात शरीरातील एकूण मॅग्नेशियमपैकी फक्त 1% मॅग्नेशियम मोजलं जातं. 1 मिनिट, काय म्हणालात? फक्त 1%? मग बाकीचं 99% कुठे असतं? तोच तर मुद्दा आहे. उरलेलं 99% मॅग्नेशियम आपल्या हाडांमध्ये, स्नायूंमध्ये आणि इतर पेशींमध्ये साठवलेलं असतं. अच्छा. त्यामुळे होतं काय की शरीरात मॅग्नेशियमची प्रचंड कमतरता असूनही शरीर रक्तातील ती 1% पातळी नॉर्मल ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतं. म्हणजे रिपोर्ट नॉर्मल येतो. हो, तुमचा रिपोर्ट नॉर्मल येतो आणि तुम्हाला वाटतं सगळं ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की एखाद्याच्या शरीरात वर्षानुवर्षे मॅग्नेशियमची तीव्र कमतरता असू शकते, हो. ज्यामुळे त्यांना पेटके येणं, झोप न लागणं किंवा चिडचिड होणं असे त्रास होत असतील आणि तरीही त्यांच्या प्रत्येक रक्त तपासणीचा रिपोर्ट नॉर्मल येऊ शकतो. अगदी. हे खूपच धक्कादायक आहे, पण खरं आहे. मग हे ओळखायचं कसं? म्हणूनच डॉक्टर लक्षणांवरून कमतरता ओळखतात आणि म्हणूनच तोंडावाटे मॅग्नेशियम सप्लिमेंट घेताना त्याचा योग्य डोस ठरवण्याची एक विशिष्ट पद्धत या स्रोतांमध्ये सांगितली आहे. हो, मी वाचलं त्याबद्दल. ती पद्धत ऐकायला थोडी विचित्र वाटते, पण तार्किक आहे.
कशी काम करते ती? पद्धत अशी आहे की रात्री झोपण्यापूर्वी साधारण 500 मिलीग्राम मॅग्नेशियम सायट्रेट किंवा ग्लायसिनेटने सुरुवात करायची. ठीक आहे, 500 मिलीग्राम. मग पुढे? त्यानंतर दररोज रात्री डोस 100 ते 200 मिलीग्रामने हळूहळू वाढवत न्यायचा. ओके, हळूहळू वाढवायचा, पण कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्हाला जुलाबासारखा परिणाम, ज्याला लॅक्सेटिव्ह इफेक्ट म्हणतात, तो जाणवत नाही. म्हणजे जोपर्यंत शरीर अतिरिक्त मॅग्नेशियम शोषून घेऊ शकत नाही आणि ते बाहेर टाकायला सुरुवात करत नाही तोपर्यंत. बरोबर. ज्या डोसला तुम्हाला जुलाब सुरू होतील, ती तुमच्या शरीराची मॅग्नेशियम शोषून घेण्याची कमाल मर्यादा आहे. अच्छा, ती लिमिट आहे. हो. मग त्या मर्यादेच्या किंचित खालील डोस, म्हणजे समजा 1000 मिलीग्रामला जुलाब झाल्यास 900 मिलीग्राम, हा तुमच्यासाठी रोजचा योग्य डोस आहे. वा, ही माहिती खूपच उपयुक्त आहे. स्नायूंमधील पेटके आणि झोपेच्या समस्यांसाठी ही पद्धत खूप प्रभावी मानली जाते. तर मॅग्नेशियम हा एप्सम सॉल्टचा आराम देणारा भाग झाला, पण ही तर कथेची अर्धी बाजू झाली. बरोबर. यात सल्फेट नावाचा दुसरं घटकही आहे आणि त्याची भूमिका तर आणखी रंजक आहे. मला स्रोतांमध्ये वाचून आश्चर्य वाटलं की त्याला डिटर्जंट म्हटलं आहे. डिटर्जंट? हो, हे ऐकायला विचित्र वाटेल, पण सल्फेटचा मूळ गुणधर्मच स्वच्छता करणे हा आहे. म्हणजे? जसं कपड्यांचं डिटर्जंट, तसंच काहीसं. अनेक प्रकारचे साबण, शॅम्पू आणि टूथपेस्टमध्ये सल्फेटचा वापर फेस आणि स्वच्छता एजंट म्हणून केला जातो. शरीरामध्येही ते तसंच काम करतं. म्हणजे ते शरीराची आतून स्वच्छता करतं? एक प्रकारे हो. सल्फेट एक शक्तिशाली डिटॉक्सिफाईंग एजंट आहे. ते आपल्या यकृताला म्हणजे लिव्हरला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढायला मदत करतं. अच्छा. इतकंच नाही तर ते आपल्या सांध्यांमध्ये आणि स्नायूंमध्ये प्रथिने तयार करण्यासाठीही आवश्यक असतं. म्हणजे मॅग्नेशियम स्नायूंना आराम देतं, तर सल्फेट त्यांना निरोगी ठेवायला मदत करतं. अगदी. आणि डिटॉक्सचा मुद्दाही महत्वाचा आहे. याचा अर्थ ते संसर्गाशी लढायलाही मदत करतं का? अगदी बरोबर. सल्फेटच्या याच डिटॉक्स आणि स्वच्छ करण्याच्या गुणधर्मांमुळे ते बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन्सशी लढण्यासाठी खूप प्रभावी ठरतं. कसं काय? ते हानिकारक सूक्ष्मजंतूंसाठी एक प्रतिकूल वातावरण तयार करतं आणि त्यांना शरीरातून बाहेर काढायला मदत करतं. वाह, म्हणजे आता चित्र स्पष्ट होतंय. मॅग्नेशियमचे आराम देणारे गुणधर्म आणि सल्फेटचे स्वच्छ करणारे गुणधर्म एकत्र येतात तेव्हा एप्सम सॉल्ट इतकं प्रभावी ठरतं. बरोबर. चला तर मग या एकत्रित शक्तीमुळे मिळणारे जे 7 मुख्य फायदे स्रोतांमध्ये सांगितले आहेत त्यावर थोडं सविस्तर बोलूया. नक्कीच. आपण या फायद्यांना काही गटांमध्ये विभागू शकतो. पहिला गट आहे वेदना, ताण आणि पेटके यावर मिळणारा आराम. ठीक आहे. यात पहिला फायदा म्हणजे स्नायू आणि सांधेदुखीवर आराम. पण इथे माझी एक शंका आहे. विचारा ना. केवळ गरम पाण्यात पाय ठेवल्यानेही आराम मिळतो, मग हा फायदा खरंच एप्सम सॉल्टचा आहे की फक्त गरम पाण्याचा? खूप चांगला प्रश्न आहे. गरम पाण्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि रक्ताभिसरण सुधारतं, त्यामुळे आराम मिळतोच. पण एप्सम सॉल्ट त्यात भर घालतं. कशी? आपली त्वचा काही प्रमाणात सच्छिद्र असते. जेव्हा आपण एप्सम सॉल्टच्या पाण्यात पाय किंवा शरीर बुडवतो तेव्हा मॅग्नेशियम आणि सल्फेटचे आयन्स त्वचेतून शोषले जातात. म्हणजे ते थेट रक्तात मिसळतात. हो. याला ट्रान्सडर्मल ॲब्झॉर्प्शन म्हणतात. विचार करा, जसं वेदनाशामक मलम किंवा निकोटीन पॅच त्वचेतून काम करतो, तसंच हे खनिज थेट स्थानिक पातळीवर पोहोचतात. अच्छा, म्हणजे जिथे दुखतंय तिथेच. अगदी. त्यामुळे स्नायूदुखी, सांधेदुखी किंवा जखमांमुळे आलेले निळे डाग, ज्याला ब्रुझिंग म्हणतात, त्यावर याचा परिणाम लवकर दिसून येतो. हे खूपच रंजक आहे. आणि याच तत्वावर दुसरा फायदा म्हणजे पायातील पेटके कमी करणे हे काम करत असेल? बरोबर. विशेषतः रात्री झोपेत जे पेटके येतात ते बऱ्याचदा मॅग्नेशियमच्या कमतरतेचं थेट लक्षण असतं. म्हणजे एप्सम सॉल्टने ते थेट स्नायूंपर्यंत पोहोचतं. ज्यामुळे त्यांना आराम मिळतो आणि पेटके येणं थांबतं. आणि तिसरा फायदा तर स्पष्टच आहे, दिवसभराचा ताण कमी करून आराम मिळवणे. सेरोटोनिनमुळे मिळणारी मानसिक शांतता आणि स्नायूंना मिळणारा आराम, यामुळे तणाव नक्कीच कमी होतो. बरोबर. आता दुसऱ्या गटाकडे वळूया, जो त्वचा आणि स्वच्छतेशी संबंधित आहे. भेगा पडलेल्या टाचा, पायाची दुर्गंधी आणि इन्फेक्शन. भेगा पडलेल्या टाचांवर हे कसं काम करतं? एप्सम सॉल्ट त्वचेला मऊ करतं आणि मृत त्वचा म्हणजे डेड स्किन काढून टाकायला मदत करतं. पण त्याहून महत्वाचं म्हणजे ते त्वचेचा pH संतुलित करतं. pH बॅलन्स. हो, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि टाचांच्या भेगा भरून यायला मदत होते. आणि पायाच्या दुर्गंधीचं काय? काही लोकांना घामामुळे खूप त्रास होतो.
पायाची दुर्गंधी ही घामामुळे नाही तर घामामध्ये वाढणाऱ्या कोरिनबॅक्टेरियमसारख्या बॅक्टेरियामुळे येते. अच्छा. आपण आधीच पाहिलं की सल्फेट हे एक उत्तम स्वच्छता एजंट आहे. ॲप्सम सॉल्ट हे बॅक्टेरिया मारतं आणि दुर्गंधीची समस्या मुळापासून दूर करतं. आता येतो सर्वात महत्वाचा फायदा, संसर्गाशी लढा. म्हणजे फाईट्स इन्फेक्शन्स. स्रोतांमध्ये असं म्हटलंय की डॉक्टर कधी-कधी अँटीबायोटिक्स ऐवजी याचा सल्ला देतात. हो, विशेषतः त्वचेशी संबंधित संसर्गासाठी, जसं की पायाच्या नखांमध्ये होणारे फंगल इन्फेक्शन किंवा पू भरणे. अशा वेळी अशा ठिकाणी अँटीबायोटिक्स पोचायला अवघड असतं. ॲप्सम सॉल्टचं पाणी ऑस्मोसिसच्या तत्वावर काम करतं. ते त्वचेतील अतिरिक्त पाणी आणि पू बाहेर खेचून काढतं. म्हणजे ते सगळं इन्फेक्शन बाहेर खेचतं. अगदी, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगसची वाढ थांबते आणि संसर्ग बरा व्हायला मदत होते. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे एक साधा घरगुती उपाय इतका प्रभावी ठरू शकतो. हो ना. आणि आता शेवटचा 7वा फायदा, जो मला सर्वात आश्चर्यकारक वाटला, कातेरीत घुसलेला काटा किंवा काही कण काढणे. हो, श्रोतांमध्ये एका डॉक्टरचा स्वतःचा अनुभव सांगितला आहे. त्यांच्या मुलाच्या पायात काहीतरी कण घुसला होता आणि त्याला खूप वेदना होत होत्या. मग त्यांनी काय केलं? एक डॉक्टर असूनही त्याने अँटीसेप्टिक किंवा सुई वापरण्याऐवजी फक्त मुलाचे पाय कोमट पाण्यात ॲप्सम सॉल्ट घालून भिजवले. आणि काय झालं? काही वेळातच ॲप्सम सॉल्टमुळे त्या जागेवरची सूज कमी झाली, त्वचा मऊ पडली आणि तो घुसलेला कण वेदनेशिवाय आपोआप बाहेर आला. काय सांगताय? हो, यामागेही तेच विज्ञान आहे, सूज कमी करणे आणि त्वचा मऊ करणे. खरंच? हे तर अद्भुत आहे. म्हणजे एक साधं वाटणारं ॲप्सम सॉल्ट किती वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी पडू शकतं. तर आज आपण पाहिलं की ॲप्सम सॉल्ट हे केवळ एक साधं मीठ किंवा जुना उपाय नाही. नाही, अजिबात नाही. यामागे मॅग्नेशियम आणि सल्फेट या 2 शक्तिशाली खनिजांचं विज्ञान आहे. बरोबर. मॅग्नेशियम शरीराला आतून शांत करतं, मज्जासंस्थेला आराम देतं, तर सल्फेट शरीराला बाहेरून स्वच्छ करतं, डिटॉक्स करतं. आणि संसर्गाशी लढतं. अगदी, या दोघांच्या एकत्रित परिणामामुळेच ॲप्सम सॉल्ट इतकं बहुगुणी ठरतं. हे एक उत्तम उदाहरण आहे की निसर्गातील साध्या गोष्टींमध्येही किती मोठे आरोग्यदायी गुणधर्म दडलेले असू शकतात. पण जाता जाता एक महत्वाचा विचार, स्रोतांमध्ये असाही उल्लेख आहे की ॲप्सम सॉल्टचा खूप जास्त वापर करणे, विशेषतः तोंडावाटे घेणे हानिकारक ठरू शकते. हो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि त्याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी पाण्यात मिसळण्याचे योग्य प्रमाण आणि पाण्याचं योग्य तापमान अत्यंत महत्वाचं आहे. हो, कोणतीही गोष्ट कितीही चांगली असली तरी तिचा अतिरेक टाळायलाच हवा. योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण माहीत असणं गरजेचं आहे, नाही का? बरोबर. आणि याच विचाराने मला एक मोठी गोष्ट जाणवते. आपण पाहिलं की ॲप्सम सॉल्ट मागे विज्ञान आहे. हो. पण मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्या स्वयंपाकघरात किंवा आजीच्या बटव्यात अशा अजून किती साध्या गोष्टी असतील ज्यांच्याकडे आपण केवळ घरगुती उपाय म्हणून पाहतो, पण ज्यांच्यामागे असेच मोठे विज्ञान दडलेले असू शकते.